महादेव मुंडे संतोष देशमुखांना न्याय नाही, सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतल्यावर सरकारला जाग. ते दोघे हिंदू नव्हते का? रोहित पवारांचा सरकारला सवाल. महादेव मुंडे कोणत्या समाजाचे होते? ते ओबीसी समाजाचे होते. अनेक महिने त्यांची पत्नी न्याय मागत होती, मात्र न्याय मिळाला नाही. ते हिंदू नव्हते का? संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही. स्थानिक लोकांनी मुद्दा हातात घेतला तेव्हा सरकारला जाग आली. संतोष देशमुख हिंदू नाहीत का, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच भाजपाचे लोक समाजाच्या जातीमध्ये संघर्षाची बी पेरत आहेत असा आरोप देखील त्यांनी केला आहे. नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. रोहित पवार यांनी म्हटलं आहे की मुंबईतील मनपा निवडणूक लक्षात घेऊन मोठी मराठी विरोधात बिगर मराठी वाद निर्माण केला आहे आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्रात मराठा विरोधात ओबीसी वाद निर्माण केला गेला. इतर राज्यामध्येही विविध जातींमध्ये असे वाद निर्माण करण्यात आले आहेत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तेव्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जाती आणि धर्म पाहणार का? शेतकरी आत्महत्येमध्ये धर्म आणि जात पाहिजे का? भाजपचे लोक समाजाच्या जातीमध्ये संघर्षाचं बी पेरत आहेत आणि त्या विरोधात आपल्याला लढावं लागणार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की ब्रिटिश काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्या देशाला विभागलं गेलं होतं, काही राजे मंडळी असतील, काही जातींमध्ये धर्मांमध्ये ब्रिटिश काळामध्ये वाद निर्माण केला गेला होता आणि त्या वादाचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या या देशावर राज्य केलं होतं. त्याच पद्धतीने हे जे सरकार आहे भाजपच्या विचाराचं, हे समाजामध्ये वाद निर्माण करतात. हिंदू मुस्लिम, ओबीसी मराठा, आता तर मुंबईच्या इलेक्शनमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा प्रकारचा वाद यांनी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या इलेक्शनसाठी आणि बिहारच्या सिलेक्शनसाठी त्या ठिकाणी निर्माण केला. फक्त अशाच पद्धतीने महाराष्ट्रात या गोष्टी केल्या जातात का? असंच नसून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, गुजरातमध्ये पाटीदार विरुद्ध ओबीसी, हरियाणामध्ये जाट विरुद्ध नॉन जाट, उत्तर प्रदेशमध्ये यादव विरुद्ध नॉन यादव, कर्नाटकामध्ये लिंगायत विरुद्ध इतर, अशा प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये फक्त वाद निर्माण केले जातात. आणि मग त्याचा कुठं राजकीय फायदा घ्यायचा, त्याच्यावर राजकारण करायचं, राजकीय पोळी भाजायची आणि सत्तेत यायचं आणि मग त्या समाजाला, त्या लोकांना विसरून जायचं, हे काम हे भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षातून प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, पेपरमध्ये जेव्हा एखादी बातमी येते ती बातमी समजून घेणं फार महत्वाचं आहे. बीड भागामध्ये महादेव मुंडेचा मर्डर झाला. महादेव मुंडे कुठल्या समाजाचा? ओबीसी समाजाचा. त्याची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, किती वर्ष त्याला न्याय देण्यासाठी ते आपला पती 200-300 लोकांच्या समोर एखाद्या दगडाली ठेचल्यासारखं त्याला तिथं मारलं गेलं आणि ती आपली बाई त्या महादेव मुंडेची बायको अनेक दिवस तिथं प्रयत्न करत, 18 महिने प्रयत्न तिथं करत आहे, पण साधे पोलीस त्यांना भेटत नाही. का नाही मिळाला हिला न्याय? का महादेव मुंडेला न्याय मिळाला नाही? आणि मग लोकांनी हा मुद्दा तिथं हातात घेतला. मग कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांना 18 महिन्यानंतर जाग आली, त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं, त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. का महादेव मुंडे हा ओबीसी नव्हता? महादेव मुंडे हा हिंदू नव्हता? संतोष देशमुखच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला न्याय देता आलं नाही. तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतला, लाखो लोक एकत्रित आलं, मग त्यानंतर तुम्ही तिथं कारवाई करता. का संतोष देशमुख हा हिंदू नव्हता? त्याला न्याय तिथं आपल्याला द्यायचं नाही? मग हे सगळे जे विषय बारकाईने तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. कारण का ह्यांना काय करायचंय? त्यांना फक्त राजकारण करायचं, सत्तेत यायचं, सत्तेत आल्यानंतर विसरून जायचंय लोकांना. माता भगिनी इथं उपस्थित आहेत. इथं काय नवीन योजना यांनी आणली होती? लाडकी बहीण योजना. 24 लाख महिलांचं नाव आतापर्यंत कापलं गेले. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट ते बघणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन संपलं तर कदाचित ही योजना, जी लाडकी बहीण योजना आहे, ही बंद केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.